देशाचा शेतकरी सक्षम आणि समृद्ध व्हावा यासाठी संशोधन आणि नवकल्पनांची गरज असते आणि हेच काम सातत्याने करत आहे अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ। केंद्र सरकारच्या केंद्रीय पीक गुणवत्ता वाण अधिसूचना समितीने अकोल्याच्या कृषी विद्यापीठाच्या 3 नव्या पीक वाणांना देश पातळीवर मान्यता दिली आहे। शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीला हातभार लावणाऱ्या या महत्त्वपूर्ण यशाचा गौरव वास्तविकता यशाची मध्ये। कृषी विद्यापीठातील गहू, ज्वारी, हरभरा या पिकांना वाण क्षेत्र वाढीसाठी अधिसूचित केले आहे। या पिकांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे। तसंच भुईमूग आणि सोयाबीन वाणास देश पातळीवर मान्यता मिळाली आहे। हे पीक शेतातील उत्पन्न वाढीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे, अशी भावना पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांनी व्यक्त केली। पहिला वाण जो आहे याच्यामध्ये पिवळ्या ज्वारीचा हायब्रिड वाण जो आहे आपला CSHV 65 हा पिवळ्या ज्वारीचा वाण आहे, त्याला एक मान्यता आपल्याला मिळाली। आणि हरभऱ्यामध्ये आपण सुपर जॅकी हा वाण आपण विकसित केला, त्या वाणाला एक मान्यता मिळाली। आणि टॅग गव्हामध्ये आपल्याला 5100 हा जो AKW वाण आहे याला एक मान्यता आपल्याला मिळालेली आहे। 3 वाण मागच्या वर्षी प्रसारित झाले होते, ते राष्ट्रीय स्तरावर त्याला मान्यता मिळालेली आहे। आणि इतर 3 वाण जे आहेत आमचे त्याच्यामध्ये महत्त्वाचा म्हणजे PDQ आंबा हा जुना वाण आहे, परंतु याला मध्य भारतासाठी आम्हाला प्रसारणसाठी मान्यता मिळालेली आहे। विशेष म्हणजे हा वाण आपल्याला महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, बुंदेलखंड विभागासाठी आता आपल्याला त्या ठिकाणी प्रसारित करण्यात आलेला आहे, त्याला मान्यता मिळालेली आहे। अकोला कृषी विद्यापीठ शाश्वत शेती व संपन्न शेतकरी या ब्रीदाने सेवार्थ अकोला कृषी विद्यापीठ संशोधित काल सुसंगत वेगवान आधुनिक शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून अकोला जिल्ह्यातील शेतकरी यावर्षी या पीक वाणांचा प्रयोग आपल्या शेतीमध्ये करणार असून निश्चितच कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान अधिक उत्पादन देणारे ठरेल, अशी भावना अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली। कृषी विद्यापीठातले संशोधक रात्रंदिवस शेतकऱ्यासाठी काम करतात ते, आणि उत्पन्न चांगलं शेतकऱ्याचं कसं वाढेल आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये 2 पैसे कसे येतील आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये कसा बदल होईल हे कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ लोक आणि सगळे अधिकारी लोक करत असतात। आणि हे जे नवीन संशोधित 3 वाण काढले त्याच्यामुळे खर्च कमी आहे आणि उत्पन्न चांगल्या तऱ्हेने वाढणार। शेती क्षेत्रामध्ये संशोधनाला खूप महत्त्व आहे। निसर्गाशी 2 हात करत आपल्या शेतकऱ्यांना आपल्या उत्पादन काढावं लागत असते, त्यामुळे या बियाण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधनाची काळानुसार खूप गरज असते। आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने जे 3 वाण आज ज्वारी, गहू आणि हरभरा याचे काढलेले आहे, या वाणांचं आम्ही स्वागत करतो। शेतकरी सुद्धा ह्या वाणावर प्रयोग नक्की करतील, शेतकरी प्रयोगशील असतात, जे काही नवीन येईल त्याचं अनुकरण शेतकरी नक्कीच करतात। तर अशा प्रकारचं संशोधन वेळोवेळी शेतकऱ्यांना आवश्यक असलेलं होत राहावं व हे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत राहावं, यासाठी या सगळ्या प्रकारच्या संशोधनाला शेतकरी प्रतिनिधी म्हणून आम्ही त्याचं स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो। प्रत्येक शेतकरी समृद्ध व्हावा या उद्देशाने कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून कार्य होणे गरजेचे असून शेतीतील नवनवीन प्रयोग आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने जय जवान जय किसान जय विज्ञानचा नारा खऱ्या अर्थाने सार्थकी ठरणार हे निश्चितच। दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे, अकोला। कार्यक्रमामध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। कुठे जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम वास्तविकता यशाची। नमस्कार, पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपलं स्वागत करते। संघर्ष